किती दिवसांनी असा विचारच करत बसणार तुम्ही? काय करू मग? अहो मग पैसे पाण्याचं काहीतरी बघावं लागेल ना. पैसे पाणी आता टाकलेलं ते बी खराब निघलं. मला माहित होतं का, त्याच्या भरोश्यावरच होतं ना मी सगळं. तुम्ही त्याच्या भरोशावर बसा. मी तुम्हाला एकदाच सांगते आता, मला बँकवाला दारात नाही पाहिजे. परत जर बँकवाला दारात आला ना तर बघा मग माहित का वाईट कोण नाही. अगं त्यांनी दिलेले पैसे मग ते येणारच ना दारात. आणि मग आता भरणं व्हाय ना माझ्याकडून. मी कुठं घाण पडू मला सांग बरं. मी तुम्हाला आधीच काय म्हणलं होतं की एक तरी हप्ता आहे ना मागं ठेवा, म्हणजे आपल्याला पुढं काही प्रॉब्लेम नाही होणार. मी एकट्यासाठी काढलं होतं का? घरात खर्च ते वावरासाठीच काढलं ना आपण सगळं. अहो मस्त तुम्ही आपल्यासाठीच काढलं, पण हे बँकवाल्यांना नाही ना कळत. बँकवाले म्हणणार आहे का की तुम्ही हप्ते नका फेडू, तुम्ही तुमच्या घरासाठी काढले कर्ज, जाऊ द्या त्या सोडून, तुमचं पीक जळाले. अगं त्यांना माणूस मिळाला तर त्यांच्या पुढे तरी फरक पडणार नाही. त्यांना पैसे पाहिजे असतील. हा मग आता आता काय त्यांच्याच पुढं मरायचं का आपण? काय करू काय नाही मलाच कळत नाही. अहो मग असं हातावर हात देऊन बसून काय होणार आहे? बँकवाले दारात आल्यावरती काय करायचं? मरणाचं लोकांसमोर तमाशा उगच. त्यांना सांगितलं ना मी माझ्याकडे जसेन तसे भरीन म्हणून. काय आले त्यांची दारात मारायला? नाही मीच मरते. अक्षय शिंदे आहेत का? कोण आले आता? चला बरं का बाया. मॅडम हेच घरी वाटतं. नंबर बघा बर. M166 M166 हो आहे. है ना? हा नाव काय? अक्षय शिंदे. अक्षय शिंदे आहेत का घरात? काय आलं साहेब? बँकेकडून आलोय. तुम्ही बँकेतून जे कर्ज काढलं होतं त्या कर्जाचे तुमचे हप्ते थकलेले आहेत. हा. त्याच्यामुळे तेवढे हप्ते भरून टाका तेवढं सांगायला आलोय. भरतो ना साहेब. आता सध्या नाही येतं माझ्याकडे. मी आले की भरून टाकतो. अहो असं सांगून नाही चाललं. तुम्ही शेतीवर पहिलं 4 लाखाचं लोन काढलंय, त्याचं तुम्ही हप्ते 3 महिने झाले थकवलेत. 15,000चा नुसतं तुमचा एक हप्ता आहे. तुम्हाला नोटीस सुद्धा आलती तरी पण तुम्ही अजून हप्ते नाही भरलेले. तुम्ही बँकेच्या नोटिसीला उत्तर द्या ना म्हणून शेवटी बँकेला तुमच्या दारात यावं लागलं. तसं नाही साहेब, ते कामामुळं नाही काय येता नाही आलं बँकेत, बाकी काही नाही. अहो, मग आता बँक काय करणार तुमचं काम असेल तर? बँकेचं दरच्या टायमाला तुम्ही हप्ते भरून टाका ना. कशाला बँकेचं थकावताय? अहो, म्हणजे आम्हाला थकवायचं नाही तुमचं कर्ज आम्हाला बुडवायचं बी नाही. पण सध्या नाही तर आमच्याकडे. मी आले का तसे देऊन टाकतो तुम्हाला. हे बघा ते आम्हाला काय सांगू नका. काय तुमच्या का असं नाही तर नसेल ते आम्हाला काय फरक पडत नाही. तुम्ही आमचे हप्ते भरून टाका, नाही तर तुमच्या संपत्तीवर तुमच्या घरावर आम्हाला जप्ती करावं लागेल. हळू बोल, शेजार पाजारच्या ऐकतात. उगाच तोंड दाखवायला जागा नाही राहायची गावात. अहो शेजार पारदाचे ऐकत तर मग हप्ते भरावा माणसाने अगोदर. अहो, आम्हाला थोडी हौस आली की तुमचे पैसे बुडवायचे. ते आम्हाला काय सांगू नका. आमचे हप्ते भरा आणि बँकेतून सगळे कागदपत्र तुमचे जमा करा. चला. आणि हे बघा 2 दिवसातच तुम्हाला हप्ते पूर्ण क्लिअर करावं लागेल. हा. पूर्ण कर्ज तुम्हाला क्लिअर करावं लागेल, कारण की आता सध्या मार्च एंडिंग चालू आहे. तर ना तुमच्याकडे जास्त टाइम नाहीये. अहो मॅडम भरणारच होतो, पण काय पीक जळून गेलं आणि त्याच्यामुळं आम्हाला जरा उशीरच. ते काय सांगू नका. तुमच्याकडे 2 दिवस आहेत, तेवढे हप्ते क्लिअर करा. चला मॅडम. बघा मी म्हणले होते ना बँकवाले दारात नको यायला. आता पैसे घेतले म्हटल्यावर ते येणारच ना. आपले कोण जाईना हप्ते. बरं नको काळजी करू. मी बघतो कुठेतरी. अहो पण शेतीवरती जप्ती केल्यावर काय करायचं आपण? काय असून ते नशिबात बघू. तू नको काळजी करू. मी आलोच. ऐक ना रवी, माझं जरा काम होतं रे. काय बोल ना. अरे ते मला हप्ता भरायचा होता. 15,000 रुपये भेटतील का? 15,000? महिन्याभरात तुझी परत रिटर्न करून टाकेन. अरे तो विषय नाही काय, तू देशील पण नेमके ना मीच अडचणी जातात आणि माझे पण बाहेर काही पैसे अडकलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्याजवळ आता काहीच नाही रे तुला द्यायला. थोडेफार बी नाही होणार की अडीच? नाही रे, काहीच नाही होऊ शकत आता. तू एक काम कर ना, तू आपला गाणं आहे, तू माहिती आहे तुला तो, हा मग त्याच्याकडे भेटतील तुला पैसे. एकदा जाऊन बघ त्याच्याकडं काय म्हणते बघ. बरं बघतो. जसे तू पण तू ऐकून झाले तर अर्जे थोडं पण मला फोन कर. हा चालेल, मी सांगतो तुला. मी जातो त्याच्यात. ऐक ना, मी तुझ्याकडेच येत होतो. काय बोल. अरे जरा मी मदत करतो रे 15,000ची. अरे माझा बँकेचा हप्ता होता ना, मी पण भरून टाकलेत पैसे. होते माझ्याकडे कालपर्यंत. मग हप्त्याला भरलेत मी पण. मला बी हप्ताच भरायचा होता. मी इकडे तिकडे मागितले पण भेटलेच नाही कोण. अरे माझ्याकडे बी नाहीत की रे आता. बरं काय करतो, जर झाले का तर बघतो मी
नाही तर काय अपेक्षा ठेवू नको राव माझ्याकडनं. नाही तर कोणाकडून तरी व्याजन जरी भेटत असेल तर आपण त्यांचं काय असेल व्याज देऊन टाकू महिन्याला. मग तेवढं बघ ना काहीतरी होत असेल तर. बरं बघतो मी व्याजांचं भेटले का तर तुला सांगतो मी. चालतंय. तसं तर काय अपेक्षा ठेवू नको बाबा, कारण काय झालंय मला बँकेचे हप्ते होते ते मी भरून टाकलेत आणि कोणी देतील नाही देतील मला बी काय सांगता यायचं नाही बघ आता. बरं. चालेल. चाल येऊ का? हा. अहो झालं का हो पैशाचं काम? नाही झालं. अहो तुम्ही रडताय काय? मग रडणं ते काय करू? अहो तुम्ही रडू नका हो. तुम्ही असं खचून गेल्यावर मी काय करायचं? कुठं कुठं भीक मागू मी? ज्याला नाही त्याला भीक मागितली. सगळेच नाही 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 म्हणते. अहो गावात कोणीतरी असं ना देणार पैसा. सगळीकडे जाऊन आलो गे. काय? ज्याची नाही त्याचे पाय पकडले मी. हो काही वेळ आणली देवाने आपल्यावरती. 2 दिवसात कुठून पैसा आणायचो? मला तर काही डोकं चालना झालंय माझं. 2 दिवसात काय करू मी? काय घर जायची वाट बघू का वावर जायची? नाही नाही असं काही नाही, काहीतरी करू आपण. आणि ते सगळे गेल्या लोकात किती हसू येईल माझं. लोक किती नाव ठेवते. अरे याच्यानं होत नव्हतं तर काढलं कशाला? रडू नका हो तुम्ही. तुम्ही असं खचून गेल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचे सांगा ना तुम्ही. काही नाही, तू तू नको टेन्शन घेऊ. मी बघतो अजून कोणाकडून तरी पैसे काहीतरी करतो मी. नाही जाऊन देते काय. कोण देणार? आलो तुम्ही. आओ 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 अक्कल आहे का थोडीफार तुला? मरून येतं काय करू मग? मरू नाही तर काय करू म्हणजे? एवढं सगळं कर्ज झालंय. लोक दारात उभं राहतात पैसे भर पैसे दे. कुठून देऊ पैसे? कुठून देऊ पैसे? असलंच पाहिजे तुम्हाला नाही का? कर्ज करायचे तुम्ही आणि शिक्षा घरच्यांना द्यायची का? अरे बायका पोरं आई बाप यांचा विचार येतो का नाही डोक्यात तुमच्या? का मेलं म्हणजे झालं? कर्ज माफ होणार आहे का तुझं मेल्यावर? मग काय पर्याय काय माझ्याकडे शेवटचं? अरे घरात तू असला तर पर्याय तरी निघन. तू गेल्यावर काय करायचं बायका पोरांनी? कुठून फेडायचं कर्ज? चालला लगेच आत्महत्या करायला. अरे शेतकरी आहे ना तू. अरे आपण निसर्गाशी लढतोय, परिस्थितीशी लढतोय, जुलमी राजवटीच्या विरोधात बी लढतोय आणि तू इथं किरकोळ कर्जामुळे जीव द्यायला लागला. शेतकरी ना मला त्याचीच लय लाज वाटायला लागलेली. काय खरं नाही शेतकऱ्याचं. लाज शेतकऱ्याची नाही, लाज तुला तुझी वाटली पाहिजे. कर्ज तू केलंय ना, दुसऱ्याला का दोष देतो? त्याची शिक्षा दुसऱ्यांना का देतो? तू कर्ज केलंय ना, काहीतरी घोटाळा केला असशील, कमी जास्त केला असेल, पैसे खर्चले असतील म्हणून तुझ्या कर्जाचा बोजा झालाय. अरे थोडी मेहनत कर. आज नव्हते तुझ्या पिकाला बाजार भेटेन, चांगले दिवस बी येतेन. का कर्ज झालं म्हणून आत्महत्याच करायची? शेवटचा पर्याय दिसला नाही मला. पर्याय दिसला नाही म्हणजे? अरे ह्या समस्या तात्पुरत्या असतात आणि आत्महत्या हे कायमचं उत्तर आहे त्याच्यावरचं. आपल्याला कायमचं उत्तर नाही पाहिजे. त्या समस्येचं फक्त समाधान करायचंय. कष्ट करा तर न ताठ आहे तुम्ही. अरे दिवस बदलतात माणसाचं. जरा रागाच्या भरत चुकीचाच निर्णय घेत होतो. विचारच नाही करा घरच्यांचा. अरे तात्पुरता विचार करून जमत नाही कधी. पुढचा बी विचार करायचा असतो. आणि पोरं काय सांगते रे? आमचा बाप भित्रा होता, कर्जाला घाबरून जीव दिला. अरे परिस्थितीशी लढणारा शेतकरी आपण. असं कर्जा बिर्जामुळे आत्महत्या नाही करायची. अरे एवढी मोठमोठी माणसं कर्ज बुडून पळून गेल्यात, त्यांना कोण काय करत नाही आणि तुला काय धाड भरली लगेच? चुकीचाच निर्णय घेत होतो. बरं झालं तू अडवलंस. चल मी बोलतो वहिनीशी. घरी चल आता आणि काय ना काय उत्तर काढू याच. तुम्हाला कर्ज फेडता येत नाही तर घेता कशाला हो? फुकट हप्ते मागं ठेवता तुम्ही. हो साहेब, माझं एवढं पीक निघलं की मी तुमचे हप्ते फेडतो ना, पै फेडून टाकेन. कधी? किती दिवस? किती किती नोटीस आल्यात? शेवटी मला घरी यावं लागलं. साहेब पाणी घ्या. पाणी राहून द्या. हो साहेब मला माहिती आहे, पण आता सध्या पैसे नाहीत माझ्याकडे. मला थोडीशी अजून मुदत द्या ना तुम्ही. या बघा,
बँकेने जेवढी मुदत द्यायची होती तेवढी दिली. आता ती मुदत संपली. आता फक्त एकच पर्याय, तुम्ही 2 दिवसात जेवढे काही पैसे तेवढे सगळे भरा, नाही तर घरावर जप्ती आणून बँक तुमच्या. अहो साहेब, असं नका करू. हे बघा, आम्ही आमचं सगळं ऐकू, पण सगळे हप्ते फेडून टाकू. आम्हाला थोडी तरी मुदत द्यावं, आम्ही काहीतरी हालचाल करू की. या बघा बाई, तुम्हाला जेवढी मुदत दिली ती त्यात तुम्ही हालचाल करायला लागत होती. त्यात तुम्ही सगळे पैसे उडवले असतात मौज मजेवर. सगळा कुठं घालावला असेल पैसा, त्याला आम्ही काय करणार? अहो साहेब, आम्ही काय मौज माझ्यासाठी पैसे घेतले? आम्ही शेतीसाठी घेतलेत पैसे. अहो आमची परिस्थिती तरी बघा साहेब. हा, शेतीचं पीक जळून गेलं, त्याला आम्ही तरी काय करायचं हो? हे बघा, तुमचं शेतीचं पीक जळू नाही तर तुमचं काय होऊ, तुम्ही बँकेचे पैसे थकू नका, नाहीतर बँक तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आणि घरावर जप्ती आणणार. अहो साहेब, असं नका करू. अहो लोक नाव ठेवतात मला. हे बघा, हे असलं पाय बी पकडायचं करू नका. असे लय बघितल्यात, कर्जाचं हप्ते मागायला पाय पकडतात. असली नाटकं करू नका माझ्यासमोर. अहो, तुमच्या पाया पडतं काहीतरी द्या ना मदत थोडी. शिंदे, 2 दिवसात पैसे भर, 2 दिवसात, नाहीतर परिणामाला तयार राहा. साहेब, कुठून आणू मी एवढे पैसे? ते मला माहित नाही. अक्षय, हा अक्षय, हो सर. पण अरे काय चाललंय गडबड? कसला आवाज येतो एवढा? तुम्ही कोण? सरपंच आहे मी या गावचं. बर, तुम्हाला माहिती आहे का यांनी काय केलंय? काय केलंय? बँकेचे हप्ते थकावल्यात, कर्ज घेतलं, हप्ते दिले नाही, म्हणून शेवटी गारी यावं लागलं बँकेला. काय रे अक्षय, कर्ज घेतलं तर वेळेत भरायचं ना. तुम्हाला तर माहिती आहे सरपंच, मी यांची पैसे इथून मागे फेडली, पण आता काही हप्ते थकले तर हे लगेच म्हणतात की घरावर जप्ती आणून तुम्हाला घर सोडावं लागेल. मी का नाही म्हणलो त्यांना पैसे द्यायला. हे बघा, असं पीक जळाले, तुम्हाला तर माहितीये पाण्याचं कसं असतंय आपलं. हा, ते म्हणतात डायरेक्ट घरच घ्यायचं. सरपंच हे बघा, 3 नोटिसा दिल्या, 3 नोटिसा, एका पण नोटिसला उत्तर नाही. मग शेवटी मला यावंच लागेल ना, बँकेला यावंच लागेल. पहिली गोष्ट, तुम्ही 3 नोटिसा दिल्या, तुम्हाला माणसं बघतात काही? साधी भोळी माणसं, यांना काय कळायचं नोटिसा? तुम्ही आजकाल नोटिसा बी अशा देताय, आणि नोटिसा तर मला तर कागदी दिसलेच नाही एवढ्यात. तुम्ही मेसेजच पाठवताय नुसतं मोबाईलवर. आता तुम्ही मला सांगा, 2 वेळेच्या जेवणाची ऐपत नाही यांची, ही लोक रानात कष्ट करतात आणि ही मोबाईलवर तुमचे मेसेज वाचत बसतात का? अहो म्हणतोय ना तो एवढं मनापासून, तळमळीने सांगतोय ना तुम्हाला. थोडीफार दया माया आहे का नाही तुम्हाला? काय अहो, सरपंच नियम येतो. असला कसला नियम? आणि माणसापेक्षा नियम मोठे आहेत का तुमचे? अरे नियम वगैरे सगळं ठीक आहे, पण माणसांसाठी नियम असतात, नियमांसाठी माणूस नसतो. माणूस की आहे का नाही थोडीफार? हा, पण शेवटी बँकेला नियमानुसार आणि कायद्यानुसार चालू लागतं सरपंच. अहो नियम कायदे सगळे ठीक आहे, पण तुमचे नियम कायदे लिहिणारे खातात काय? यांनी पिकवलेलंच खातात ना. आज वाईट वेळ आली म्हणून त्यांना मदत करायची सोडून जप्ती आणता का तुम्ही लगेच? तुम्हाला जर काय करायचं असेल ना, एक काम करा, सरळ यांना नोटीस पाठवा जप्तीची, मग बघू आम्ही पण काय करायचं ते. लेखी नोटीस द्या आधी, मग पुढची कारवाई करा. ठीक आहे, बँकेकडून येईन लिखून नोटीस, हा बघू काय करायचं ते. चालतंय, आम्ही पण बघतो. काय काळजी करू नका तुम्ही. सरपंच, अहो ते ऐकतच नव्हते काही. आपण साधी गोष्ट, तुमची काय चूक आहे का याच्यात? नाही. पीक जळाल्यावर काय करणार आहे तुम्ही? तुमच्या हातात आहे कधी? सरपंच, तुम्ही येळेत आलं म्हणून झालं, नाही तर समजा इकायला लावत होते ते. तुम्ही काही काळजी करू नका, यांचं असंच असतं. अहो जे गरीब शेतकरी आहे, गरीब माणसं आहेत का कर्ज फेडणारी, त्यांच्यावर दबाव टाकतात. अहो बाकीची माणसं कोटीत पैसे घेऊन ते सोडून पळून गेल्यात, त्यांना का नाही बोलली असं? करा बरं त्यांची जप्ती म्हणा, हाय का हिंमत ह्यांच्यात? त्यांना नाही काय कोण बोलणार? जे गरीब आहे का त्याला त्रास देणार. असं तुमच्यासारखं बोलणारा माणूस असलं ना, तेव्हा कुठे हे लोक गप्प असतात. आमचं गरीबाचं कोण ऐकतंय? नोटीस आली ना, नोटीसला उत्तर काय द्यायचं ते बघू आपण. आणि काय लेच अडचण असेल ना, तर मी थोडीफार मदत करेन तुला. देऊ कर्ज फेडून यांचं. हा, काळजी करू नका, जावा. आणि असल्यांना परत जास्त ऐकून घ्यायचं नाही, किंमत द्यायची नाही. अहो बाबा, अहो नाराज नका हो ना. अहो आम्ही कधी शेतात आलोच नाही, आणि शेतातली कामं कशी करायची हे बी आम्हाला माहित नाही.
आणि तुम्ही हे कधी आम्हाला शिकवलंच नाही. अरे शेतकऱ्याची पोरं आहे तुम्ही. शेतकऱ्याच्या पोरांना शेती कशी करायची शिकवायची गरज नसती. लहानपणी अंगा खांद्यावर खेळत होता तुम्ही, तेव्हा शेतात घेऊन जायचो तुम्हाला, तेव्हा तुम्ही खेळात रमला. नंतर शाळेत जाताय, अभ्यासात त्रास नको म्हणून तुम्हाला रानात नेलं नाही. आणि नंतर कॉलेजला जायला लागला. कॉलेजला जायला लागल्यावर रानात नेलं तर तिथं तुम्ही फोटोज काढत बसायचं, व्हिडिओ काढत बसायचं. असं केल्यावर शेती शिकणार का तुम्ही? तुमच्या मनात नाही आलं का कधी बापाच्या हातातनं खोरं घ्यावं आणि एखादं बारं द्यावं, बापाला खत टाकू लागावं, एखादी फवारणी घ्यावा? बाबा माफ करा आम्हाला, पण हा आम्ही हळूहळू शिकू आहोत सगळं, हो की नाही हो? हा, तुम्ही म्हणताना आम्ही तसं करू. उद्यापासून आपण सगळ्यांनी रानात जायचं. शेती ही घरातल्या एकट्या माणसाची जबाबदारी नसती. जेव्हा घरातली सगळी मिळून शेती करतात ना, तेव्हा शेतीला यश लाभतंय बघा. हा बाबा, मी काय म्हणतो, उद्यापासून कशाला, आजच जाऊ. हा चालते की, मला पण शिकायला भेटेल. आपण सगळी मिळून जाऊ. आणि बरं का, पण एकदा शेतीत पाय ठेवला का माघार घ्यायची नाही. पण नाही नाही, माघार कधीच नाही घेणार आता. चालतंय, आपण नक्की जाऊ. चला. कसं झालंय चहा? एकदम मस्त झालाय. बाबा काय हो, काय झालं? काय झालंय? यंदा काय हंगाम साधायचा नाही गाड्या. का बरं? का बरं म्हणजे, अरे वावराला टायमाव मशागत नाही झाली, मजुरी करायला माणसं सापडाना, येळेत कुठलं काम नाही झालं तर शेती साधन का आपली? तुम्ही कशाला टेन्शन घेता राव, बघू जसं होईन तसं. हा ना बाबा, तुम्ही ना उगाच टेन्शन घेता आणि कवर ते मोटरीने पाणी वडत बसायचं, स्वतःचे हाल करून घेताय. काळजी घेत जा जरा स्वतःची. काय त्या शेतीच्या मागं लागायचं? हा, आणि तिथं जाऊन काय मकर नुसता टाइमपास होतो. मग काय, स्वतःचे हाल करून घ्यायचे. मग काय. अरे माकडीचे हो, तुम्हाला एवढं मी महत्वाचं सांगतोय, शेतीचं सांगतोय, आणि तुम्ही इथं चार डोसत बसलाय वय. हा, हवा काय तरी तुम्हाला शेतीचं महत्व? ते आम्हाला काय जमायचं नाही, ते शेती वेती काही. आम्हाला आमची कामच लई झाली. अरे ती सुद्धा एक कामच आहे. खरी जबाबदारी शेती आहे. उद्या तुमची पोरांची लग्न होत्या ना, ती काही शेती बघून देणार आहेत, नोकरा पाण्या नाही बघून देणार. अहो बाबा, आम्हाला नाही जमत ते, आम्ही कधी केलंच नाही तर काय काय. जाऊ दे, आता मालकाने चांग टाकलं म्हणल्यावर कोणाला काय बोलता? अरे उलट मला वाटलं मजूर नाही भेटलं, कामगार नाही भेटलं तर माझी पोरं करू लागते. पण आता तुम्हीच करा ना म्हणल्यावर. बाबा जर चुकीचंच बोललो का? हे बघा पोराव, हे आपली शेती. आणि काय वाईट आहे रे या शेतीत? हा, अरे एवढी काळी जमीन आहे, आपल्याला पाणी बरं आहे. अरे थोडं लक्ष घातलं ना त्यात तर हिथं आहे ना आपण गोकुळ करू बघ. हा बाबा, कधी येणंच झालं नाही हो, त्याच्यामुळे कळालंच नाही. अरे मग आता आलाय ना, आता कचून तयारीला लागा तुम्ही. मला काय करायचं ते सांगा ना. हा, आणि मला बी काय करायचं सांगा. कसं आहे माहिती का, आता तुम्ही वावरात आले ना, मला चार चार हात आल्यागत वाटायला लागले. आता ट्रॅक्टरवाल्याला बोलून घेतलाय बी. हा. ट्रॅक्टरवाला इथं येईन आणि तो आहे ना हे सगळं नीट करून आहे का इथं पेराय चालू करण, तेव्हा माझ्या बरोबर खत फेकू लागायचं तू. हा. मोटरीचं खोकं बी दावतो तुला, हा. मोटर बिटर चालू करायला शिकायची काय. आणि सुनबाई, तू तवर आहे ना हे सारे जेवढं गबाळीन का सगळं गोळा कर. सारं असं लग झालं पाहिजे बघ. चालतंय चालतंय, लगेच कामाला लागते बघा. आणि आम्ही करू काम, आणि चुकलं तर तुम्ही लगेच सांगायचं बरं का. मी आहेच की. पण बाबा,
स्वतःच्या वावरात काम करण्यात आहे ना एक वेगळीच मजा आहे बरं का. म्हणजे ना दुसऱ्याच्या हाताखालचं नोकर होण्यापेक्षा इथं नाही का हक्काच्या शेतात राबलेलं लय भारी. आणि वावरात आला अजून वेगळाच आनंद वाटू राहिला मला. मोकळं मोकळं असं हवा बिवा लय भारी वाटतंय. आज माझ्या पोरांना आहे ना खरी शेती कळली. बरं चला सुनबाई, तुम्ही आता गबाळ गोळा करा, मी येतो याला मोटरीचं खोकं टाकून. आत्ताच पदर कळते की. चला बाबा. चला. बाबा, तुमचा काय निर्णय आहे? मला सांगून तरी टाका ना. तुम्ही आमचं लग्न लावून देणार आहेत की नाही? हे बघा बाबा, तो कमवत जरी कमी असला ना तरी तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि तो मला खूप जीव लावतो. आणि हो, मी पण शिकले सवरलेली आहे ना बाबा. मी पण जॉब करेन लग्नानंतर आणि हळूहळू आम्ही सगळं उभा करू. कसं आहे, तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे आम्ही पाहिलेत. मुलीच्या लग्नाचा निर्णय हा मला भावनिक होऊन चालणार नाही. काही निर्णय हे जबाबदारीने आणि डोळे उघडे ठेवूनच घ्यावे लागतात. माझा निर्णय जो काय असेल तो मी तुम्हाला कळवतो. कधी कळवणार बाबा तुम्ही? किती दिवस हेच बोलत आलेत तुम्ही. अगं मुली, नुसतं मुलगा चांगला आहे वाईट आहे ते बघून नाही चालत. त्याची परिस्थिती काय आहे, तो कमवतो किती, त्याची घरची परिस्थिती काय आहे, ते सुद्धा मला बघावं लागेल. बाबा, परिस्थिती? बाबा, आपण पहिलं श्रीमंत होतो का हो? आपण पण गरीबच होतो ना. आज तुम्ही इतकं हळू 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 एवढं सगळं आपलं घर उभा केलं, तेव्हा आपण आज ही परिस्थिती बघतोय, इतकी चांगली परिस्थिती बघतोय. तसंच त्याचं पण आहे ना. तर मग आम्ही दोघं पण हळू 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 आमचं घर उभा करू, आमची पण परिस्थिती आम्ही चांगली करू ना. हे बघ मुली, कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी स्थळ बघताना आपल्यापेक्षा वरचढच बघतो. आणि ही रूढी परंपरा आहेत, ह्याच्या विरोधात मला नाही जाऊन जमणार. तू मला सांग बरं, आतापर्यंत आपल्या नातेवाईकात असं झालंय का की एखाद्याच्या गरीब मुलाशी लग्न लावून दिलंय वडिलांनी? बाबा, प्रश्न गरिबीचा नसतो, प्रश्न मनाचा असतो, त्याच्या स्वभावाचा असतो. तो व्यक्ती तुमच्या मुलीला किती खुश ठेवल ह्याचा असतो. आणि बाबा, तुम्ही तर त्याला चांगलं ओळखताय ना. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणीमान तुम्हाला सगळं माहिती आहे. तो असं पण नाही ना की असं खराब आहे, खूप चांगला आहे होतो. तुम्ही त्याला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला मदत केली आणि त्यांनी पण तुमचे पैसे टायमावर तुम्हाला आणून दिले. मी त्या मुलाला वाईट म्हणतच नाही. मी फक्त तुला सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आणतोय. हे बघ, माझा निर्णय झालेला आहे. 23 तारखेला कळवतो मी तुम्हाला काय असेल ते. बाबा, आत्ता कळवा ना. लग्नाचा निर्णय असा घाई गडबडीत होत नाही. तुला सांगितलं तेवढं कर. 23 तारखेला मी कळवतो. काका नमस्कार. नमस्कार, बोल. काका तसं मला जास्त बोलायची गरज नाही, कारण संगीताला तुम्हाला सगळा विषय सांगितलाच असेल. पण फक्त मला एवढं वाटतंय तर तुम्ही आमच्या नात्याला परवानगी द्यावी. हे बघ, माझा जो काय निर्णय आहे तो तुला स्पष्टच सांगतो. मी काय तुला मुलगी देऊ शकत नाही. हे बघ, पहिली गोष्ट, तू काही जास्त कमवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या घरची परिस्थिती तुला माहिती आहे आणि मलाही चांगलीच माहिती आहे. मला काय माझी मुलगी तसल्या घरात ढकलायची नाहीये. काका, तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी होणार आहे, माझ्या घरच्यांची नाही किंवा माझ्या परिस्थितीची नाहीये. आणि तुम्ही जर म्हणत असाल मी कमी कमावतो, ठीक आहे, असेल माझी आता कमाई कमी असेल, पण प्रत्येक जण लहानपणापासून चांदीचा चमचा तोंडात घेऊन येत नाही ना. आज कमी, उद्या वाढेल, परिस्थिती बदलते काका. अरे, उद्याची शाश्वती कुणी दिली? तू आज काय कमवतो? माझ्या मुलीच्या हाऊस मौस सगळ्या गरजा तू भागवू शकणार आहे? अहो काका, तिच्यासाठी मी सगळं काय करायला तयार आहे. तिला वाटल्यास तर मी जगातल्या सगळ्या सुखसुविधा देईन, फक्त एकदा माझा विश्वास दाखवा. मला वाटतं माझा निर्णय मी तुला सांगितलाय. काका, तुम्ही एका साईडने विचार करता, तुम्ही माझ्या साईडने पण विचार करा ना. मी
एवढा पण स्क्रीन नाहीये. तुमच्या मुलीच्या मनात पण मी आहे. ती पण मला आवडते, तिला पण मी आवडतोय. आवडतो, प्रेम आहे, नुसतं यांनी पोट नाही भरत. अरे आतापर्यंत तू काय करून दाखवायला पाहिजे होतं. इथून पुढं करणार रे, इथून पुढं असं होईल तसं होईल या भरोश्यावर मुलगी देऊ का मी? अरे नातेवाईक तोंडात शेण घालतील ना माझ्या. हे बघ, माझा निर्णय मी तुला स्पष्ट सांगून टाकलेला आहे. मी काय तुला मुलगी देऊ शकत नाही. एकतर तू काय जास्त कमवता नाहीये आणि तुझ्या घरची परिस्थिती योग्य नाहीये. काका, तुम्ही जर फक्त त्या घरच्या परिस्थितीवर मला तुमची मुलगी द्यायला नको म्हणत असाल तर मला नाही वाटत तुमचा योग्य निर्णय असेल हा. मला वाटतंय माझा निर्णय मी तुला सांगितलाय, तू येऊ शकतो. काका, थोडं तरी ऐका. सुनील, मला असं वाटतंय बाबा आपल्या लग्नाला होकार नाही देणार आणि त्यांनी जी पण तारीख दिली आहे ना त्या तारखेपर्यंत त्यांचा निर्णय नाही बदलणार. आणि तू पण बोललायस बाबांसोबत, बघितलंयस ना तू त्यांचं काय मत आहे ते. मला असं वाटतंय सुनील, आता आपण कसला पण विचार न करता ना पळून जाऊन लग्न करूयात. पळून जाऊन? हो. नको. का? संगीता, तुझ्या वडिलांचे माझ्यावर भरपूर उपकार आहेत. त्यांनी माझ्या पडत्या काळात मला नको थोडी मदत केली आणि त्यांच्या उपकाराची परतफेड मी अशी करू पळून जाऊन? नाही, ते मला पटत नाही. हे बघ, ते तुझे वडील आहेत, तुझ्या चांगल्याचाच विचार करणार आहेत आणि ते तुझ्या चांगल्यासाठीच आहेत. अरे पण आपलं प्रेम. वडिलाच्या प्रेमापुढं आपल्या प्रेमाची काही एवढी किंमत नाहीये. अगं, मला माहितीये बापाचं प्रेम काय असतं. बापाला आपल्या मुलीची थाटामाटात लग्न करायची हौस असते. असं लग्न नाही त्यांना परवडणार आणि त्यांना ते होणार पण नाही त्यांच्याकडून. मला एक बाप नाही, त्यामुळे मला बापाची माया काय असती हे चांगलं समजतं. त्यामुळे मी तर हे पाऊल काय उचलू शकत नाही. हा, तू म्हणली आपण त्यांना विचारून बघू, मी विचारलं. तू म्हणले आपण हे करू, मी केलं. पण आता नाही. आता आपले सगळे परतीचे मार्ग बंद झाले. आता आपला फक्त एकच उपाय, तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. हेच आपल्यासाठी चांगलं आहे. बघ, विचार कर. येतो मी. सुनील, अरे बघ ना तेवढं काय होतंय का? अरे परत करेल ना मी तुझे पैसे. अरे थोडेफार तरी. अरे बरं ठीक आहे, चल. काय म्हणलं रे तू? नाही म्हणतोय त्याच्याकडे. लका 2 महिने पोरीचं लग्न आले, पैशाची जुळवाजुळव करायची तरी कशी? काय करावं, माझं तर डोकंच चालणं झालंय. हो अण्णा, आता तुम्हाला माहिती आहे ना, जे नाही ते प्रयत्न चालू आहेत ना सगळे. आपण थांबलोय थोडी कुठं. सगळी जोडीदार झाली, नातेवाईक झाली. हा रोज उठून पाया तरी कोणाच्या पडावा? मी तर थकलो आता. बाबा, दादा, हे किती दिवस असं चालणार आहे? कधीपर्यंत जुळणार आहे हे सगळं? मला माझं लग्न न थाटामाटात झालेलं पाहिजे. पुरी तुझी नाही, अगं माझी सुद्धा इच्छा आहे. प्रत्येक बापाला असं वाटत असतं का आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात व्हावं. पण आता एक गरीब बाप काय करू शकतो पोरीसाठी? साधं प्रयत्न केलेत का मी बी? अगं आयुष्याची पुंजी साठवली होती, पण तुझ्या आईच्या दुखण्यात ती सगळी घालवावी लागली मला. आणि तुला माहीत नाही का, आधीच किती पैसे आहेत आपले, तरी प्रयत्न चालू आहेत ना आमचे. आणि असं एवढं नको बोलू तात्यांना. पण कधीपर्यंत प्रयत्न चालू राहणार आहेत? आपण याला सरळ काम करू, अजून एक 10 दिवस वाट बघू, नाही तर सरळ पाहुण्यांना सांगू का बा आमच्याच्याने पैशाची जुळवाजुळव होईना, तुम्ही 2-3 महिने अजून पुढं द्या लग्न. हां, तसं करू काहीतरी.
बाबा आराम करा तुम्ही, मी बघतो काहीतरी. अक्षय शेठ कुठं चाललं भगिनी? अरे काय आहे, थोडं काम. तू कसं काय आला अचानक? यावं म्हणलं जरा घरचं कार्य काढलंय, म्हणलं बघावं काय तयारी चालली. हा तू चांगला लगबीत चाललाय कुठतरी. अरे नाही, त्याची तयारी चालू आहे. मी तुला सांगणारच होतो ना, सगळं तयारी झाली असती तर. कधी सांगणार? हा वेळ निघून गेल्यावर. अरे तयारी तयारी म्हणतो, मला काय कळत नाही का तू कशाची तयारी करतोय ते? अरे म्हणजे होतच आलंय सगळं आता. काय नाही. लहानपणीचा मित्र म्हणतो आणि एक एक गोष्ट लपून ठेवतोय राक्षा. हा अरे तुझी बहीण काय आणि माझी बहीण काय? मी तुझ्या बहिणीला माझी बहीणच मानतो ना, मला बहीण नाही म्हणून. हा दरवर्षी राखी बांधतो ना तिच्याकडून. बरोबर आहे. आणि मग एखादी साधी आर्थिक गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवतोय. हा माझ्या बहिणीच्या लग्नात थोडा पैसा कमी पडतोय म्हणून तू इकडं तिकडं पैसे मागत बसलाय. अरे मी देतो स्वतः, मी खर्च करतो. अरे पण म्हणलं कसं. हे बघ, मला दुसऱ्या लोकांकडून कळतंय माझा मित्र आर्थिक अडचण येते म्हणून. अरे माझा मित्र अडचण येते म्हणून मी धावत पळत आलोय पैसे घेऊन तुझ्यासाठी. अरे हे घे. ताते बी आतमध्ये, त्यांचं बोल ना. चल मी बोलतो तात्याला. पोरी या 15 दिवसात बघतो पैसे जमले तर, नाही तर सरळ सदुभाऊकडनं याजाने पैसे काढतो. तू नको काळजी करू. तात्या हे बस ना. काय तात्या, झाली का तयारी सगळी? हा चालू आहे तयारी आता. तुमच्या चेहऱ्यावर तर दिसत नाही, लय टेन्शन दिसतंय. हे बघ, आता तू आमच्या घरातलाच पोरगा आहे. याचा जोडीदार आहे, पण लहानपणापासून आमच्या घरी राहिलाय. तुझ्यापासून काय लपवायचंय? अरे ह्या पोरांच्या आईच्या दुखण्यात लय पैसे गेले, आणि आता त्यात हे लग्न. बरं स्थळ चांगलं आले, नाही म्हणता येईना, पण पैशाची जुळवाजुळव करता करता फार कियापाट मोडले बघ आमचं. तात्या अहो मी आहे ना, तुमचा दुसरा पोरगा अजून धडधाकट आणि जिवंत आहे. मी जुळवतो पैसे. हा हे घ्या. अरे पण हे पैसे घ्या आणि तायडीचं लग्न मोठ्या थाटामाटात ठरलेल्या वेळात ठरलेल्या दिवशी करा. पण तुझ्या घरचे काय म्हणते? माझ्या घरचे काय, त्यांचं मी बघून घेईन. अहो पैसे काय कुठं बाहेर गेल्यात का? माझ्याच बहिणीच्या लग्नात वापरलात ना. आणि आमच्याकडे जसे येतील तसे हा देऊन दे टाकू लगेच पण. आमच्याकडे दे. अरे मित्र आहे तू, मी तुला मागितलं का कधी? हा पण अरे व्यवहार होतो ना. हे बघ, देऊन टाक. नात्यात व्यवहार आणून चालत नाही, कळलं का? तात्या हे पैसे घ्या आणि मस्त लग्न करा. दादा, तुम्ही माझ्या लग्नासाठी ना खूप सहकार्य केलं. तुमचे हे आभार ना मी कधीच नाही विसरू शकत. अरे तायडे तू हात नको जोडू रे, तू हात नको जोडू. अगं कर्तव्यच आहे माझं ते. दरवर्षी तू राखी बांधते मला, मग त्याच्या बदल्यात मी एवढं तर करू शकतो. हे बघ पोरा, माझ्या काळजावरचा लय मोठा दगड तो हटवला बघ. आता आहे ना तायडीच्या लग्नाच्या तयारीला लागतो. हा पण लग्नाच्या तयारीला तू बी यायचं बरं का आता. विषय आहे का? असणार ना ते संग. बरं तायडी, मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. काय टेन्शन घेऊ नका तात्या, सगळं होऊन जाते निवांत. नाही आता टेन्शन कमी झालं आमचं. बरं चला चहा घेऊ आता. चल चल चल. काय रे सर, घाबरत नाही. बिबटी आपल्याकडे थोडी हो. काय इथं अयो, पुढे जाऊ का नको? बिबट्या 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 बिबट्या. पागल काजल, आज काय करू नव्हतं मग.
हो काय उद्या बिबट्या आलाय अगं बाई, सायकल कुठे सायकल तिथेच आहे. अहो सायकल तिथं काल टाकली अरे येडे, मग आता मग सायकल इथं पाठवून देईन मी तिथं राहू का? मला बिबट्याला खाऊ दे मग. अहो, नाही 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 नाही. तुम्हाला काय झालं नाही ना मला कशाला काय होतं, असा बाहेर आला मी, असा पळालो आणि तुला सांगतो घाबरलो नाही मी. तुम्ही उसात काय गेलते अगं मी कशाला उचत जाऊ बाई, असं चाललो तुम्ही माय शांत, माय काय चुकी का? अचानक आला तू समोर. अहो तुम्हाला तर ताप आलाय अगं पण उसात बिबट्या आलाय, त्याचं काय करायचं? तुम्ही घाबरले नाही ना मी कशाला घाबरतोय? अहो काय करताय काय झालं अगं बिबट्या हराय बाई कुठं अगं उसात आलाय बघ ना यांना पर घाम फुटलाय एवढा मोठा बिबट्या आहे वहिनी. आणि मग तुम्ही कशाला गेलते उसात? येडे, मला येडं लागलं. उसात कशाला जाऊ? मी दूध घालायला चाललो होतो ना वहिनी. अहो तुम्ही शांत व्हा जरा मला त्याला टेन्शन आले हो तुम्हाला काही लागलं नाही ना तुम्हाला काही नाही झालं भाऊजी? मला कशाचं काय होतंय, मी त्याला बघितल्याबरोबर मी असा पळालो, तो माझ्या माग मी पुढे पळत होतो. यार खायला का दुपारची सारखाच लावले तुम्ही नुसत्या वाढात खेळ खेळ करून. अरे बाबा गप्प बस एक बिबट्या आलाय माझ्या नवऱ्याची हालत बघ कशी झाली राहणार ते तिकडे उसात हा मग काय? अरे असले मी लई बिबटे बघितल्यात. त्या दिवशी तर असा शेपटाला पगारला असा फुटून गेला. अरे कुत्रे नाही रे बाबा, बिबट्या म्हणतोय मी, तू कुत्र्याचा गाल सांगत येतो. अरे एक काम करा, याच्यावर एकच उपाय काय? काय माहिती का? तो आपण गावचा चांडा काय निवडून दिलेला तो नाही का? कोण? अरे ते सरपंच नाही का, डाबरा सरपंच त्यो. त्याच्याकडे जाऊ. काय जाळी त्यांच्याकडे? अरे नाही बाबा, जाळी नाही, त्याला सांगायचं याचा बंदोबस्त कर, गावचा तू नागरिक आहे. हो पण ते ऐकणार आहे का अहो तो काय त्याचा बाप बी ऐकल. नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे चला. काहीतरी करावंच लागलं अहो चला जाऊन यायचं का चला जाऊन येऊन येतो, तुझा कपाळ असं. काय बोलताय तुम्हाला काय नाही होणार नाही मला कसं काही वहिनी, हे साडी उद्यापासून घालू नका, बिबट्यासारखी दिसते बरं का? चल आले आले काय लवकर नको, मला एक तर आधीच लय भीती अरे बाई. वाटते. मी काय म्हणतो हा बघ काजल, तू अजिबात घाबरू नको, मी हाय बघ. तू अयो, मला वाटलं मला वाटलं तू घाबरशील म्हणून मी हात धरला होता. तू मी काय नाही घाबरते तुम्हीच थरथर कापताय अगं नाही, मी नाही घाबरत. अहो ऐका ना मी काय म्हणते ते बिबट्या कसा होता हो दिसायला बिबट्या असा होता ना, मोठा रुबाबदार, अशी त्याची छाती ना असं बेकार सेम माझ्यासारखा. तुमचं का हा हाय बघा आता ते रानडुक्कर असन हे गप्प रांडू करत का बिबट्या होता ते मोठं, म्हणजे मी काय खोटं बोलतो काय तुला? नाही नाही. हॅलो, अरे हॅलो काय हॅलो, सरपंच का चेष्टा आहे हा? अरे तू ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे का स्क्रू ड्रायव्हर आहे? सकाळपासून झालं फोन उचलेला माझा. या लवकर ट्रॅक्टरवर इकडे आला का, लोकांचं उगावले हो तू माझं फिरितो का? हा येतो म्हणजे काय? ए, ए, अरे, 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 अरे. आपल्याला गाव सोडावं लागतंय. हो. अरे तुझ्या ज्याने दारू सोटाना आणि गाव काय सोडायला लावतो? ते नंतर बघू. अहो सरपंच ते सोडा माझ्या नवऱ्याकडे बघा अहो ह्याला काय थंडी वाजायला लागली काय? याला कापड घाली जा ना वहिनी तुम्ही. काय बोलताय हालत बघा ताप आलाय ताप आलाय मग डॉक्टरकडे न्यायचा, माझ्याकडे कशाला आणलाय? सरपंच का चेष्टा आहे? अहो सरपंच माझ्या नवरा बिबट्या दिसलाय बिबट्या साधं सुद्धा नाही, एवढा मोठा बिबट्या. मी हिम्मतवान म्हणून तिथून असा पळालोय. हिम्मतवान? हो हा, घाबरलो नाही मी अजिबात. हा. ओ सरपंच, बिबट्या तूस आलाय. बिबट्या तू सालाय? हा. वा, तुला आहे ना आदर्श शेतकरी पुरस्कार द्यायला पाहिजे. लाका लोक माळा ऊस आणतात, खडकाळ जमिनीत आणतात, तू बिबट्या ऊस आणला का? अहो तसं रे, उसाच बिबट्या आलाय मला म्हणायचं. सरपंच त्या बेवड्याच्या कुठे नादी लागता हो माझ्या नवऱ्याची हालत बघा ना ते धीट म्हणून व्यवस्थित घरी आले अरे काय तुझा नवरा, एक तर त्याची तब्येत म्हणजे असं वाटतंय उद्याच मारणार आहे, अहो, आणि त्या असं येडेवानी करायला लागले. बिबट्या काय नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आपल्या गावात एक बी बिबट्या नाही अजून. हा, मला नवरा काय खोटं बोलतो का? कधीच खोटं बोलतो का? गावाला माहिती तो काय तुमच्या घरात देऊ तुम्हाला सलाम टाकणार आहे का? मी आलो शेटजी करत. ते वावरात दिसतो. तुझा नवरा ह्या बेवड्याच्या नादी लागून लागला असं एक गालास मारायला, त्यामुळे त्याला बिबट्या दिसायला लागल्यात. अहो सरपंच, मी ते वासनी मला चक्कर येते, तुम्हाला माहित नाही का सरपंच? कधी पितो की मी? सरपंच आमचे भाऊजी असं खोटं नाही बोलत. हा, मग मग मी खोटं बोलतोय का? हा? सरपंच तुम्हाला काहीतरी करावं लागेल बघा ना उभं राहता येत नाही हात पाय लटलट कापायला लागले त्यांची तिथे सनगन जाळी काढून चला बिबट्या पकडू. संगनजाळी?
मग ती बंदोबस्त करा त्या बिबट्याचा. अरे ती सस पकडायची जाळी गेला का त्यांनी बिबट्या पकडतो का आणि बिबट्या काय नाही पण आता तुम्ही म्हणताय ना म्हणून मी येतो. अहो एकदा तर काय केस झालं माहिती सरपंच. हा अहो, मी असं रोडने चाललो होतो मला बिबट्या दिसला बरं का. हा मी घाबरलो नाही अजिबात घाबरलो नाही. पण काय झालं अचानकच पाऊस पडला पण शर्ट माझा कोरडाच राहिला पॅन्ट फक्त ओली झाली. अवकाळी पाऊस पडला असेल बहुतेक याची. सरपंच ते जाऊ द्या. अहो बघा ना यांना पर हिवताप सुटलाय. चला ना आपण बघू ना बिबट्या आहे का, नाही सायकल काहीतरी करावं लागेल. सरपंच, तेवढं बिबट्याचा बंदोबस्त करा बरं का तुम्ही. आता तुमच्या तोंडाकडे बघून येतोय बरं का मी. नाही तर बिबट्या काय हा सरपंच का चेष्टा आहे. चला बरं. आमच्या पण तोंडाकडे बघा. चला. सरपंच तुम्ही गावचं शेवटचं नागरिक आहे तुमचं कर्तव्य आहे. अरे प्रथम नागरिक असते ते. हा, तेच काय ते चला लवकर राव तुम्ही. तुला काय याला सांगा सरपंच का चेष्टा आहे. शेवटून प्रथम केला यांनी मला. अहो, या. तुम्ही म्हणताय म्हणून जाऊन दिलं बरं का. अहो, चला पटकन. अरे काय तुम्ही हा सकाळ मी आता पेरणी करायची काय असली बिबट बघित हिंडायचं उसांनी. आमची सायकल बघा सायकल. इथं मी तुमची मोडकी सायकल बघायला आलो. अरे सरपंच का चेष्टा आहे हा. इथं आतमध्ये बिबटे. इथं आतमध्ये बिबटे. हा. ए अरे बघू नये बिबटे. चल चल अयो पाहिलंय दुखतोय सरपंच लय पाय दुखतोय. पाहिली घ्यायची नाटक. अरे काय बिबट्या नाही बाबा उग नाटक करीत. नाही हाय मी बघितलाय ते. तू बघितलं ना जा बघून ये हाय का आतमध्ये. मी बघितलं सकाळी सरपंच. तुम्ही बघून या ना आता. सरपंच तुम्ही जाऊन बघून या ना. तुम्हाला एक मोफत सल्ला देऊ का जमत असन का तर ह्यो नवरा आहे ना आता असा इरीट ढकलून द्या. अहो कुकू परत भेटन एखादं पण हे असला काय कामच आहे नवरा तुमच्या. अहो, लय धिटे. म्हणून तर सांगते, माझा नवरा. हा अहो 4 गुंड समोर आले तर तुमच्या ऐवजी हेच ओरडन बच्चाव. जाईन बिबट्याला ऐकायला. ते बघत जाऊ. कशाचा बिबट्या आणि कशाचा काय. एक काम करतो आता मीच येतो जाऊन. बरोबर आहे का नाही. हा बरोबर. तुमच्या तोंडाकडे बघून जाते बरं का मी. नाही तर चला आपण दोघे बघून येऊ बिबट्या. म्हणजे त्यांनी बी बघितलं असतं बिबट्या. हो नको मला नाही बघायचं. अहो, बाई माणूस आहे सरपंच. तुम्ही म्हणजे जा, जा, जा. चालतंय असं जातो आणि 5 मिनिटात येतो. काय ते बिबट्या लेतले काय डाराव करीन ना. हे 4 गोट घातले की काम होते बिबट्याचं. रांडू करण्या सरपंच बिबटे आहे. रानडुकरावर आठवलं बरं का. परत एकदा सांगतो बघा याचं काहीतरी. जातो मी येतो बिबट्या बघून आतमध्ये. हा. सरपंच साहेब अमर रे. सरपंच साहेब जिंदाबाद. जिंदाबाद. आगे बढ़ो. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. हा आलो बघून. अरे बिबट्या सरपंच का चेष्टा आहे. हा? हे, बिबट्या असते बे इकडे. हा कुठे बिबट्या इथे दिसतोय का एक तरी बिबट्या. बिबट्या सरपंच मला बिबट्याने पकडला मला सोडवा. अरे याच्यात गुतला शर्ट तुझा. बायको ए बायको आलीस का बाहेर. अगं तुला कोण आलंय भेटायला बघ की. कुठं गेली. काय हो? काय झालं तन करायला आले का परत घरी. आलू पण ही बघ कोण आलंय तुला आज भेटायला. कोणी. कोण आहे दिसू नका. मंगळसूत्र घातलंय गळ्यात. माझी दुसरी बायको आहे. अहो काय बोलते तुम्हाला कळतंय का. काय बोलताय म्हणजे हिजा माझ्यावर जीव उजाडलाय आणि माझा ही जीव उजाडलाय. अहो तोंड सांभाळून बोला. बायको बिको काय लग्नाची हक्काची बायको असून तुम्ही दुसरं लग्न केलंय. हा तू बायको म्हणायच्या लागीची आहेस का. तुला नवरा काय असतो नवऱ्याची सेवा काय असते ही कळतं का तुला. वा वा वा. म्हणजे मी तुम्हाला आज फक्त पाणी नाही दिलं म्हणून तुम्ही लगेच दुसरं लग्न केलं का. हा पाणी देत नाही खायला पोटाला अन्न घालत नाही आणि कपडे तुला इस्त्री करायची कधी माहित आहे का. आईनं तुला तसलं काय संसारात हो तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं माझ्या आईवरती जायचं नाही. काय आहे ना ते माझ्यापर्यंतच ठेवायचं. आणि काय ग तुला कळत नाही का ह्याचं लग्न झालेलं असं दुसरं लग्न करून येतं त्यांच्या सोबत. तू नीट सांभाळला नाही तो माझा झाला त्यात माझी चुकी नाहीये. तुला तरी काय म्हणायचं म्हणावा. आपलंच नाणं खोटं आहे.
हा मग आधी जरा संसार नीट करायचा तुला कळत नाही का? काय काय चुकलं काय माझं ते तर सांगा. अगं कितीदा सांगू, मगाच तुला सकाळी पाणी मागितलं, पाणी दिलंस का मला खवळून घालवलं घरात ना. म्हणून तुम्ही दुसरं लग्न केलं. करणार, तुझ्या नाकावर टिचून आणली हिला. अहो तुम्हाला काही लाज वाटते का नाही? हा मलाच लाज वाटू दे. हे जाऊ दे ग, हे जर रोजच आहे. तुम्हाला आहे का नाही, उठलं की कामावर जाताना एकदम कडक इस्त्रीचे कपडे करून द्यायची आणि मला पोट भरून पोटाला जेवण घालायचं आणि हिला शिळी भाकर घालायची रोज रोज तुमच्यासाठी स्पेशल आणि पाची पकवान बनवत आहे. हो की नाही? आणि हिला सगळं शिळ तुकडे. हा बरोबर. लाज वाटते का हो तुम्हाला? अहो लग्नाची बायको आहे मी तुमची आणि तुम्ही हिला ह्याच्यासाठी आणली का मला शिळं तुकडं घालायला? रोज तर तुम्हाला ताजं नाश्ता देते, जेवण देते. हा मग आता घालणार का मला चांगलं जेवण एकदम? पाण्याला कशी आपदा केली माझी. अहो पाण्याला आपदा केली म्हणजे? अहो घरातले किती कामं असतात. कामं काही थोडी आहेत का? तुम्हाला तर असं वाटतं सगळं तुमच्या पुढे पुढेच करावं. घरातले कामं, वावरातले कामं, तुम्हाला तर फक्त तुमचंच दिसतंय. माझा थोडा पण विचार नाही केला आणि हिला घेऊन आलं तिथं. आता मी काय करू, कुठं जाऊ? बर हा सांग. ऐका ताई, तुम्ही रडू नका. हे फक्त तुम्हाला नाही का दाखवण्यासाठी आणले मला. मी त्यांची मैत्रीण आहे, बाकी काही नाही. फक्त तुम्हाला दाखवायला की बाप्पा तू असा त्रास दिली तर मी दुसरी बायको करून आणेल. मग तुला काय फरक पडतो की नाही याच्यासाठी मला फक्त नाटक करायला लावले. हा सांगताय हो ग खरं आहे, पण तू माझी आता सेवा करणार ना व्यवस्थित? नक्की करणं, पण तुम्ही परत असं माझ्यासोबत वागू नका. नाही ग, मी मुद्दाम केलं नाही. तुझ्यावर पण माझा जीव आहे ना. पण म्हणजे माझ्यावरच जीव नाही तुमचा. बरं आता चला चहा करते तुमच्यासाठी. या. ये. घर जाने मन, तू मेरी महबूबा, मैं तेरा महबूब. आला का मुडदा पुन्हा ढोसून? अबे, नास काय माही एक. असली काम आजपासून बंद. राणी सारखं राहायचं, राणी सारखं. हाय का माई लाज राणी सारखं ठेवायला पिदाड. अगं तू माझी आपली जान आहे जान, कोणाला म्हणतेस पिदाड? तुम्हाला म्हणते पिदाड. तुला माहित आहे का, अख्ख्या सभेत आमदार साहेबांनी मला ओळख दिली. ए बेवड्या हो बाजूला. बाय बाय बाय, तेच लायकी आहे तुमची. माझी लायकी काढू नको. यंदाच्या बारीला ग्रामपंचायत सदस्य झालोय काय? पुढल्या वाडीला आपल्याला 2 पॅनल आले. सपनात आहे का व तुम्ही? आणि तुम्हाला कोण करणार आहे ग्रामपंचायतचं सदस्य? येडा डोक्याचा माणूस एवढा मी मेहनतीने रचते आणि ह्याच्यावर येऊन पडत आहे. अगं असं मारू नको मला. तू माझी जान आहेस का नाही? काय मुताड ढोसून आले खानेड माया करत आहे. अगं मुताड म्हणू नको, ते शेंट आहे शेंट. शेंट हाय शेंट, नीट उभा राहायला येत आहे का? बघ आपल्याकडे लय पैसा आहे. एक वावर इकलं की अख्खं गाव खरेदी करेन. एक वावर आहेत किती? एक छोटासा तुकडा आहे त्याला एक वावर म्हणताय वे? बर ऐक की, तुझ्याकडे एक काम होतं माझं. बोला बोला बोला. तुझं जे हे मंगळसूत्र आहे का, ते मला पाहिजे होतं. हाय का मुडद्याला एक तर कमवायचं नाही. दिवस रात्र मी इथं खपती आणि मंगळसूत्राला डोळा आहे वे? ते पण नकली आहे, एवढं तरी अक्कल आहे का? कोणाची लाज करतेस माझी? अगं माझा गावात किती वट आहे तुला माहित नाही? कुत्र तरी विचारते का तुम्हाला? जवा बघाल तेव्हा मुताड पिताईन गटारीत पडत नाही. काढते मंगळसूत्र काढ. कोण घेणार आहे? भंगारवाला पण घेणार नाही, नकली आहे ही. अगं या पोपट पाटलाची बायको नकली मंगळसूत्र घालते. स्वतःला पापटील म्हणत आहे मुडद. पाटील आहे मी. तुला उद्या 5 तोड्याचा राणी हार करून आणतो. 5 रुपये आहे का घरात? खिशात 5 रुपये आहे का? आणि 5 तोळ्या म्हण खिशात नाही, दमडी नखर करत आहे. तू कोणाची कॉलर धरलीस? कोणाची कॉलर धरलीस? नवऱ्याची तुला चांगला तडाखा देईल सांगतोय. हात सोड मुडद्या, लावून दाखव बरं तडाखा. अगं लावणारच आहे. आता मला तडाखा लावून घ्यायची पारी आले. आहे अगं गावचा सरपंच आहे. गावात कोणाला जेवढं शाप नाही अरे तेवढं. सपनातच का सारखा सरपंच बनतो? तुझी हाय का ती बघ पहिली लायकी. हा. सरपंच बनाय निघालाय. माझी तो चंदा गटारीत पडतोच. माझी लगे काढणारी तू कोण? अगं अख्ख्या गावात त्या पाटलासारखं कोण नाही. माहिती ना, कुत्र्यासारखं इकडे तिकडे शेपूट हलवतय. त्या कुत्र्याला तर इज्जत असते, पण तुला इज्जत नाही. कुत्रा म्हणतेस मला? कुत्रा? हा तुला आता
घरीच घालवतो माहेरी, जातो माहेरी, परत ताण बघायला नाही पोपट पाटलाच्या घराचं. तू पाटील कुठल्या अँगल वाटत आहे ना आलाय का? हा, अगं गावात पहिला माझा किती रुबाब होता आणि आता सुद्धा रुबाब आहे. ती गटारीत पडायचा रुबात आहे, जवा बघल तेव्हा गटारीत पडत आहे आणि लोक इथं सांगतात, जवा येतात तेव्हा मला म्हणतात सोने तुझा नवरा ह्या गटारीत पडला त्या गटारीत पडला आणि मला जाऊन तुला तिथं तसा घाडायला घेऊन यावं लागत आहे. अगं ते लोक आपली तारीफ करते, ती तारीफ. याला तारीफ म्हणतात वय. आई तर तिथे धिंडांवर पेटवायला लागलेत ना तुझा. तुला माहित आहे का, अख्ख्या चौकात आपली पहिली बॅनरची लाईन लागायची, सगळं फोटो माझा असायचं. कशाला रे? मी निवडून आलतो ना, निवडून. जवा बघल तेव्हा तू स्वप्न निवडायचंच का? जवा बघताय तेव्हा आमदार बनत सरपंच बनत, पण असं कधी नाही की बाबा घरातला चांगला कामगार बनावा म्हणून. मग माझी हायच तेवढी लाई. घरात शेतात कधी काम करून दमलाच का? तू मग सत्र काढ म्हणले का नाही मागाशी अरे तुला? कधीच म्हणते नकली आहे ते, कोण भंगारवाला पण घेणार नाही ना. असं ती नकली काढतो ती पहिल्यांदा. हात लावून बघा बरं तुम्ही मंगळसूत्राला. तू लय बोलायला लागलेस बर का माझ्या पुढे. एवढं बोलल्याला खपवून घेणार नाही हो पाटील, सांगतोय तुला. हा, सारखं पाटलाच रडगा नाही, कुठल्या जन्मी पाटील होता काय माहिती. तू माझ्या ह्याच्यात काढतीय. तुला चपलीनं फोडली पाहिजे, चपली फोडा बरं. फोडणारच फोडा आहे. की. हा, हाय का दम तरी हाय का तेवढं घ्यायला चप्पल घेताय आणि फेकताय पुन्हा. हे बघायचं जा बघाल तेव्हा ते मुताड बरं. बसून येतंय. बघायचं. दाखव की. बघ. हा, पडलं उठ बाबा, तू उठ. तू काय आवाज खाली ठेवायचा आजपासून, लय वर आवाज घ्यायचा नाही, तुला सांगून ठेवतोय. हा, निघ तू घरीच. जातो मी. झालं बाई एकदाच. मानावर आहे कुठं खपलाय काय माहिती, कधी मदतीला येत नाही, एकटीच त्याचा जीव जाळावा लागत आहे. मेला मुडदा जावा बघा तेव्हा अख्खं गाव फिरत आहे. बायको. हा, आला का दिवा? अरे दिवा, हम्म अरे आपण असा माणूस आहे. हम्म. मी येतच होतो, हा. पण येताना एवढी लोक भेटली मला, हा. कायम असं हातवर नमस्कार नमस्कार कर द्यावा लागते. लय माणसं बोलतात आपल्याला. माहिती मला, गावातलं कुत्र तरी ओळखतं का तुम्हाला? माहिती मला. नाही नाही, कसं असतं माहिती का, घरच्या लोकांना किंमतच नसते हो. बाहेरची लोक किंमत देतात पण घरची लोक किंमत देत नाही. माहिती मला. नका सांग तुमच्या शानपणा शिकू काय. अख्खा गावभर नुसतं हुंदडा असता, घरातलं काम करता येत नाही का? मला काय म्हणले, तू जा, मी माझ्या माग येतो आणि रचतो. मला एकटीला एवढं रचावं लागलं. अरे मग आलो ना, पण येताना विषय काय झाला, लोक भेटत यात, लोक बोलतात, मग त्यांना बोलावं लागतं. तसं येता येत नाही मॅडम. पण तुम्हाला माहिती ना, इथं काम पडले तुम्ही नाटक सांगता का? मग असं म्हणा की मी काम चुकार मला करायचंच नाही, बरोबर वेळेवर आलो, लास्ट टाकल्यावर आहे की नाही? ए बायको, अरे काम चुकार. हा. अरे तालुक्यातली लोक अशी माग लागतात, माग साहेब आमचं हे काम करा, साहेब आमचं ते काम करा. अगं एकेकाची काम करावं लागतात. लय लोड असतो माझ्या. आता तुम्ही कशाचे साहेब झाले हो? घरात तर रिकाम टेकडे असता, सारखं गावभर हुंदाडा मारत असताना कधी साहेब झाले? त्यामुळं माझ्यासोबत फिरावं लागतं. माझी काय बाहेर इज्जत आहे ना, काय इब्रत आहे ना, ते कळायला लागत. माहिती मी गावाच्या बाहेर राहत नाही. ऐक, लोक साहेब म्हणल्याशिवाय बोलत नाही मला. साहेब म्हणतात साहेब. ती मला माहित नाही साहेब म्हणतात का नाही, पण मी जेव्हा घराच्या बाहेर निघाल ना, मला सारखं म्हणतात, सोने तुझा नवरा याव करतो, सोने तुझा नवरा याव करतो. इकडं जाताय तिकडं पुरींवर टुकारगत लक्ष ठेवताय, बायकांवर लक्ष ठेवताय, गावभर हुंदाडा मारताय. काम धंद्याचं तर काहीच नाही तुम्हाला. घरातलं करत नाही, दारातलं करत नाही, शेतातलं करत नाही, मी एकटीच खपायचं आहे की नाही? कसं असतं, एखादा चांगला पुढे जायला लागला का नाही, त्याचं नाव व्हायला लागलं का नाही, त्याला माग नावं ठेवणार लय जण असतात. ती नावं तुला ठेवणारी भेटतात. त्याला मी काय करू आता. पण तुला खरं सांगतो सोने, तालुक्यात का तालुक्यात हा. असा वट आहे आपला. अरे आमदाराची नाही तर खासदाराची सभा असू दे, तिथं नियोजनाला हे फागडा असतो. प्रॉपर नियोजन आपण सगळं करतो, येण्यापासून जाण्यापर्यंत सगळं नियोजन आपलं मला तर असतं. वाटतंय तिथं पण तुम्ही झाडू काढायला जात असाल मग, आहे की नाही? अरे 15 ते 20 लोक अशी मी झाडाला लावतो तिथं. माहिती लय साधं सुद्धा काम नाही. हा. आणि गावात पण असा वट आहे का काय विचारूच नको. मी तर म्हणतो पुढच्या पंचवार्षिकला मी उभा राहतो. लय उभा राहून दमता. अरे जिंकून येणार 10,000 20,000 मताने असा जिंकून येणार मी. माहितीये का, पुढचाच डिपॉझिट जपतो मला. तुम्ही जास्त बड्या बाता नका टाकू. मला माहिती माझा नवरा किती फेकतो. ते बाहेरच्या एखादा वेळेस फेकलं तर वेगळं पडतं, स्वतःच्याच बायकोला फेकू नये. हो. दवा बड्या बाता करत आहे, साहेबन यावन त्याव. ए, गबासा. अरे टेरर आहे आपण, टेरर. तुला वाटतंय मला काय हे नाही मला काय ते नाही. बाहेर येऊन बघ काय होतं माझं, कळलं का. आणि साधं सुद्धा समजू नको मला.
लय मान आहे आपल्याला, कळलं का? अरे लोक आहे ना, लोक अशी वाट बघतात मी केव्हा येतोय. हा ते का वाट बघतात माहितीये का? कसं कुत्र्याची वाट बघतात बिस्कुट फेकायला, तसं तू कधी येशील आणि बिस्कुट फेकतील असं करतात. तुला माहिती मला रस्त्याची काम ही असं टाइमपासाची काम असतात ना, ते तुला सांगत. नाही नाही, तू मला आरुतुरा बोलती का? मग हा? तुम्हाला इज्जत नवरा आहे देऊन काय ना, करू? नाही नाही नवरा आहे ना मी, मला आरुतुरा बोलती का तू? आणि तुम्हाला कमी लेख आहे का? हा हाय कळलं तुम्ही का? कमी. ए, अरे ध्यानात ठेव, तुला कोण पसंत करीत नव्हतं, मी पसंत केलं म्हणून तो लग्न झालं ना, तर तो लग्न बी झालं हा, नसतं. आता म्हणा की मी तुमचा पान उतारा करते म्हणून तुम्ही माझा करता. हा हा, पान उतारा करते म्हणून मी तुझा अरे तुझ्या होता काय, तुझ्या बापा काय होतं? माझ्या का जमीन तरी होती, ही जमीन आहे अख्खी. हा डोंबल्याची जमीन सगळं तर हा. मला बघावं लागत आहे. हाय तर एवढा एवढा तुकडा आणि त्याच्यात पण जमीन करायला हा, लागली. आणि तुला लय कामाचा लोडत असेल ना, एक काम कर, 15-20 बाया लाव आणि हे सगळं काम उरकून घे फाटकून, असा पैसा होतो त्यांच्या पुढे आपण. हाय का खिशात दान आहे का? हा हा, 1 रुपया तर नसतो आणि नखरा करत आहे. मी काय कायम खिशात पैसा अरे बँकेत जाऊन बघ किती पडलंय ते, तुला माहित नाही? कामावर चालतं बँकेत पैसा असेल ना. पैसा, अरे पैसा असा गावतासारखा आहे आपल्याकडे. हा हे घरात खायला आहे का खायला? आणि पैसा गवतासारखा पैसा कसा असतात ते तरी माहिती का तुम्हाला? आता आता बघ तू, आता मी आता नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे. 20 दिवसात पैसे डबल. अशी लोक येणार, 20,000 रुपये घेऊन येणार, 40,000 रुपये घेऊन जाणार. काय हो? फक्त 20 दिवसात. किती मग अजून? मग मग नुसताच पैसाच पैसा. तुला डायरेक्ट ना अशा नोटावरच झोपावणार, तुला असे नोटाचे हार करणार, नोटाचा मुकुट करणार. अरे फुल पैसा. तू म्हणशील बाई माझ्या बापाक काय सुद्धा असा पैसा नव्हता, एवढा पैसा तुम्ही मला दिलाय. आले का पुन्हा माझ्या बापाकडे? हा, स्वतःला कमवायची अक्कल नाही. पैसा 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 किती अजून स्वप्न बघताल हो? हा, विनाकारण फुकट चिपका पैसा पैसा म्हणजे विनाकारणची स्वप्न बघता. हे कधीच तुमच्या ह्याच्यानी ना पूर्ण होणार नाहीत आणि ते तुम्ही बघता. स्वप्न बघणं लई चांगलं असतं आणि ते मी सत्यात काढणार म्हणजे काढणार. अरे नाव मोठ्या मोठ्या उद्योगपती सोबत माझं नाव जोडलं जाणार. माहिती? तुम्हाला आता मला लई ही झालं, मी लई ऐकलं. मी आता इथं पण काम करणार नाही, घरी पण काम करणार, घरी जाऊन झोपती. तुम्ही करा नाही तर खपा नाही तर उलटा तिकडं. अजिबात काम करू नको. आपण माणसं लावू, माणसं. फुल पैसा आहे आपल्याकडे. इतकी माणसं लावायची ना का घर सगळं भरलं पाहिजे माणसाने. हा सोपा विषय आहे का? अरे बागा तरी राहू आपण पुढचा. हा